नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील पाईट परिसरातील कुंडेश्वरची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात घडली आहे. साकुर्डी येथील निर्मळवाडी गावाच्या हद्दीतील तीव्र उताराच्या घाट रस्त्यावर एका इमारतीच्या स्लॅबसाठी लोखंडी साहित्य, सिमेंट मिक्सर आणि मजूर घेऊन निघालेले वाहन पलटी झाले. या घटनेत 8 मजूर जखमी झाले असून त्यातील 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने राजगुरुनगर जवळील चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. साकुर्डी येथील निर्मळवाडीच्या तीव्र डोंगर उतारावर शनिवारी 8 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी हा सदरचा अपघात झाला आहे. या भागातील एका घराच्या स्लॅबच्या कामासाठी मजूर व लोखंडी साहित्य तसेच मिक्सर घेऊन 8 मजुरांसह हे वाहन निघाले होते. पाठीमागे सिमेंट मिक्सर जोडला होता. तीव्र उतार असताना चालकाच्या वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन उलटले. पाठीमागील सिमेंट मिक्सरची ट्रॉली त्याला आदळली. यात 8 मजुरांसह चालक जखमी झाला. यामधील 2 ते 3 मजुरांचे हात आणि पाय मोडल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलं आहे. जखमींना तातडीने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याच भागातील कुंडेश्वर अपघाताची घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील साकुर्डीच्या निर्मळवाडी येथे अशीच अपघाताची घटना घडल्याने येथील धोकादायक रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान तीव्र उताराच्या घाटात कामगारांना घेऊन निघालेल्या पिकअप टेम्पोला अपघात झाला. टेम्पो उतारावरून मागे आला आणि दरीमध्ये कोसळला. या अपघातात 8 कामगार जखमी झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोहिनूर सेंटर ते आंबेठाण चौक परिसरामध्ये 33 वर्षीय इसम स्वतःचे अस्तित्व लपवून रात्रीच्या वेळी फिरत असताना गस्तीवरील पोलिसांना दिसला. पोलिसांना पाहून तो अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ लागला. पोलिसांनी संबंधितास अटक केली असून स्वतःचे अस्तित्व लपवून चोरी अथवा मालमत्तेविरुद्ध दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो फिरत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गणेश युवराज वाघमारे, वय वर्ष 33, राहणार खराबवाडी असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याच भागात रात्री गस्ती दरम्यान मनीष माणिक जाधव, वय वर्ष 28, राहणार खराबवाडी, तालुका खेड, याला देखील संशयास्पदरित्या फिरताना अटक करण्यात आली आहे. 2 वर्षाच्या मुलीसह 26 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार आळंदी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद महिलेच्या आईने दिली आहे. ही घटना आळंदीतील धर्मशाळेत घडली आहे. बेपत्ता महिला 26 वर्षीय असून तिच्यासोबत 2 वर्षांची मुलगी आहे. दोघींजवळ जांभळ्या रंगाची सुटकेस असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तर पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत. भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना चाकण चौकाजवळील संजीवनी हॉस्पिटलच्या समोर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात विजय कुमार, वय वर्ष 22, राहणार राणूबाईमाळा, चाकण, हा तरुण गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला पाठीमागील बाजूने 8 टाके पडले असून हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या अज्ञात इसमावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकण शिक्रापूर रस्त्यावरील भोसे गावात गावठी दारू विकणाऱ्या महिलेवर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन ऑइल गॅस कंपनीच्या मागे मोकळ्या जागेत शोभा राजपूत, राहणार भोसे, ही महिला गावठी हातभट्टी दारू विक्री करताना मिळून आली. या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण येथील तळेगाव चौकात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून तब्बल 5 जणांना ताब्यात घेतलंय. सदरची कारवाई चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाकण गावाच्या हद्दीतील तळेगाव चौकामध्ये शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. मागील 2 महिन्यांपासून चाकण, राजगुरुनगर आणि आळंदीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तिन्ही शहरातील गल्लीबोळात इच्छुकांनी जाहिरात फ्लेक्स लावले होते. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर तिन्ही नगरपरिषद प्रशासनाने शहरातील राजकीय फ्लेक्स, बोर्ड, झेंडे काढून टाकण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत शेकडो फ्लेक्स काढण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या. दरम्यान काही इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी न बोलावण्याबाबत पक्षांतर्गत कुरघोडीची शंका निर्माण होत असून काही इच्छुकांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला सपाटून मार खावा लागला होता आणि त्यामागे पक्षातील अंतर्गत कुरघोडी आणि एकमेकांना खाली खेचण्याचे राजकारण हेच प्रमुख कारण असल्याचं बोललं गेलं होतं. आज पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारी दरम्यान अशाच प्रकारचे दृश्य पाहायला मिळाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील मुख्य कार्यालयात आयोजित इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या बैठकीत काही उमेदवारांना निमंत्रण न मिळाल्यानं गटांतर्गत मतभेद समोर येत आहेत. वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील माजी आमदार दिलीप मोहिते यांचे निष्ठावंत समर्थक गणेश एकनाथ ठिगळे यांच्या पत्नी रोहिणी गणेश ठिगळे यांना या मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नाही. या घटनेमुळे गणेश ठिगळे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून त्यांना या बैठकीतून वगळण्यात आले आहे का यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच सदर घटनेला तालुका अध्यक्ष जबाबदार असल्याची चर्चा आहे. सदर घटनेमुळे पक्षांतर्गत राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा खेड तालुक्यात रंगू लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक असलेल्या शीतल येळवंडे यांनी मुलाखत दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या आतापर्यंतच्या समाजसेवेच्या कार्याचा सविस्तर अहवाल अजित पवार यांच्यासमोर सादर केला. तसेच पुढील काळात जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने काम करण्याचा विश्वास नेत्यांना दिला. याबाबत शीतल येळवंडे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजितदादांच्या प्रेरणेतून आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने समाजसेवेचा हा प्रवास आणखी जोमाने पुढे नेण्याचा निर्धार आम्ही मनाशी बाळगला आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत राहणे हेच आमचं ध्येय आणि प्रेरणा आहे. याप्रसंगी त्यांनी आपल्या कार्याचा आढावा देताना ग्रामविकास, शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य, वारकरी परंपरेतील सेवा, युवकांना प्रोत्साहन देणारे उपक्रम तसेच सामाजिक एकतेसाठी घेतलेले प्रयत्न याची माहिती उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी दिली. अजित पवार यांनी त्यांच्या समाजकार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शीतल येळवंडे यांच्या उमेदवारीची चर्चा स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पुणे नाशिक महामार्गावर चिमणी फाटा येथे गेल्या 4 दिवसांपासून एक अवजड ट्रेलर बंद अवस्थेत उभा असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. प्रवासी तसेच वाहन चालकांना या बंद पडलेल्या ट्रेलरमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. संबंधित वाहन चालक रस्त्यावरच हा अवजड ट्रेलर सोडून गेलाय. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना हा ट्रेलर बंद असल्याचे निदर्शनात येत नसल्यानं तसेच कोणतेही सिग्नल व सूचक फलक लावला नसल्यानं अशा वाहनांना धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. चाकण वाहतूक पोलिसांनी देखील गेल्या 4 दिवसात कुठलीही कारवाई केली नसून फक्त बघ्याची भूमिका घेतली असून एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर उपाययोजना करणार का असा प्रश्न आता प्रवासी आणि नागरिकांनी केलाय. खेड तालुक्यातील गुंडाळवाडीमध्ये बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी पुणे लाईव्हला कळवलंय. गणेश भोर यांच्या गोठ्यामध्ये बिबट्या घुसला असताना पाळीव कुत्र्यानं बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्यानं हल्ला केल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. या भागात पिंजरा लावण्याचीही आता मागणी होतीये. चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नमूद असलेली कागदपत्रे उमेदवारांना गोळा करावी लागणार आहेत. आळंदीतील कार्तिकी वारी काळामध्ये मरकळ, भोसरी, चाकण, शिक्रापूर या औद्योगिक भागात दळणवळण करणारी अवजड वाहने, कामगारांची वाहतूक करणारी वाहने यामुळे अनेक ठिकाणी गैरसोय होऊ नये यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्याकरिता आळंदीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बुधवारी दिनांक 12 नोव्हेंबर पासून गुरुवार 20 नोव्हेंबर पर्यंत आळंदी शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. केवळ वारकऱ्यांच्या दिंडीचे वाहन आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आळंदीमध्ये कार्तिकी वारीला दर्शनासाठी येतात. यामुळे आळंदी देहुगाव मार्गावर वाहतूक कोंडी होते. तसेच चाकण आणि मरकळ, धानोरे औद्योगिक भागातून येणाऱ्या वाहनांमुळे आळंदीमध्ये वाहतूक कोंडी होऊन वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी शहरांमध्ये आता वाहन प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त कार्तिक वारी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आळंदी शहरातील भटके श्वान आणि मोकाट जनावरांचा वावर वाढल्यानं त्यांच्या बंदोबस्तासाठी आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खंडेकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सहकार्याची मदत मागितली आहे. याबाबत आळंदी नगर परिषदेकडून पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहारही करण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून PMRDA नागरी सुविधांसह उद्योगांसाठी पायाभूत सुविधांची आखणी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत पुढील 5 वर्षात 208 प्रकल्प हाती घेण्यात येणार असून 33,700 कोटी रुपयांच्या निधीतून विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. काही दिवसातच PMRDAच्या माध्यमातून यातील 900 कोटी रुपयांची कामे सुरू होणार आहेत, अशी माहिती PMRDAचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी दिली आहे.
औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा PMRDAच्या वतीनं घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. भानोबा देव व मंदिर ट्रस्ट यांचा ऐतिहासिक निकाल लागलाय. भानोबा देवांना कौल ग्रामस्थांच्या बाजूने दिल्याचं स्थानिकांनी कळवलंय. 2018 ते 2028 असा संचालक मंडळाचा चेंज रिपोर्ट धर्मदाय कोर्टानं रिजेक्ट केला असून सध्याचे विश्वस्त मंडळ अवैध ठरवून बरखास्त करण्यात आलंय. कोयाळी गावातील इतिहासात पहिल्यांदाच असा निकाल देऊन भानोबा देव व मंदिर A1365 ट्रस्टची विश्वस्त नेमणुकीची निवडणूक प्रक्रिया कोर्टामार्फत घेण्यास सांगितलं. असा निकाल देऊन ग्रामस्थांना आणि पुजाऱ्यांना अखेर न्याय मिळालाय. त्यांच्या 2 ते 2.5 वर्षाच्या या लढ्याला यश मिळालं असल्याचं बोललं जात आहे. संपूर्ण गावातील ग्रामस्थांना सभासद करून संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी अशी ग्रामस्थांची आणि पुजाऱ्यांची मागणी कोर्टाकडे आहे. भविष्यात ही निवडणूक प्रक्रिया ग्रामस्थांमधूनच केली जाईल असा विश्वासही ग्रामस्थांना आहे. सद्यस्थितीमध्ये भानोबा देव आणि मंदिर ट्रस्टवरती कुठलेही विश्वस्त मंडळ नसल्याचं स्थानिकांनी कळवलंय. महसूल विभागाच्या चुकांमुळे शेत जमिनी दुसऱ्यांच्या नावावर होत असून शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष महसूल विभागाच्या दारात हेलपाटे मारून देखील न्याय मिळत नसल्याच्या घटना खेड तालुक्यात समोर येत आहेत. चाकणजवळील कडाचीवाडी येथील वृद्ध शेतकरी मागील 52 वर्ष प्रशासनाकडे जाऊन विनवण्या करून सुद्धा न्याय मिळत नसल्याचं ही कैफियत त्यांनी मांडली आहे. सुरेश नामदेवकड, माझी कुठे तुम्ही? मी कडाचीवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. 1973 ला गटवारी झाली. त्या चुकीमुळं माझी शेती शेजारील जे बावकीच्या नावावर गेली असल्यामुळं. किती जमीन होती? ती 24 गुंठ. ती कुणाच्या नावावरती गेली? शेजारच्या? ते बाजीराव गायनाच्या नावाने गेले. ते पण सर्व्हिसला होते, गव्हर्नमेंट सर्व्हिसला. त्यांची पण संमती आहे मला की बाबा तुमचं तुम्ही करून घ्या. अनेक वेळा त्यांनी संमती दिली आणि त्यांच्या नातवंड पण संमती देतात की तुमचं तुम्ही करून घ्या, माझा त्याच्यात काही नाही. आणि महसूल विभागाचे अधिकारी ते पाहून गेले, पंचनामा झाला. पण महसूल विभागाला मी 5,000 रुपये देऊन पण महसूल विभाग माझ्यावर अन्याय करतं, टाळाटाळ करतं. काय म्हणतात तुम्हाला ते म्हणतात लगेच तुम्ही कळवाय पाहिजे नव्हतं 30 दिवसाच्या आत. कधी म्हणजे झाली कधी नावावर? 1973 साली. 73 साली झाली. त्यांचं काय म्हणणे ते मला काही कळत नाही. ते म्हणले तुमची भाषा कळत नाही मला, ते अधिकारी म्हणले. आता तुमची भाषा म्हणजे टेबलाच्या खालची भाषा तुम्हाला येत नाही का? केली ती? ते सर्व झालं, चहा पाणी सगळं झालं. ते स्वतः तिथं राहत नाही, ते हॉटेल टपरीवरती घेतात. ते टपरीवरती पण ते दिलं मी. कुठल्या ठिकाणी जाऊन दिले पैसे? हे यारावड्याला दिलं. काय यारावड्याला? काय महसूल विभाग? यारावड्याला ते कागदपत्र होते त्यांना अधिकारी. त्या साहेबांनी ते माझं काम करीत टाळाटाळ करतात. आता शेवटी कधी जाऊन आले तुम्ही त्यांच्याकडे? आता त्यांनी मी परत मध्ये पण गेलो होतो, तर ते म्हणते महसूल राज्यमंत्र्याकडे तुम्ही अपील करा असं मला त्यांनी सांगितलं तोंडी. त्याच्यामध्ये दोन्ही माणसाच्या चुका. दोन्ही माणसं नव्हती. माझे वडील नव्हते त्या देण्या घेण्याला आणि तेही नव्हते, तेही सर्व्हिसला होते. त्यांनी तसं मला लिखी दिलेलं आहे, पुरावा आहे माझ्याकडे. पुण्यामध्ये एका तरुणाने आपल्या बायकोची हत्या केली आणि मृतदेह भट्टीत जाळला. आरोपीने 3 ते 4 वेळा दृश्यम चित्रपट बघितला. त्यानंतर हे भयंकर कृत्य केले. बायकोवर चारित्र्याचा संशय घेत त्याने तिची हत्या केली. वास्तविक दृश्यम स्टाईलने केलेल्या या हत्याकांडाचा उलगडा वारजे माळवाडी पोलिसांकडून करण्यात आला आहे. फॅब्रिकेशन व्यावसायिक समीर जाधव या व्यक्तीने चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नीचा निर्घुण खून केला. त्यानंतर लोखंडी भट्टी तयार करून पत्नीचा मृतदेह त्यात जाळून टाकला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी ती भट्टी देखील फोडून टाकली. खून केल्यानंतर आरोपी समीर जाधव स्वतःच पोलीस ठाण्यात गेला आणि पत्नी अंजली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांच्या चौकशीत त्याचे बिंग फुटले आणि दृश्यम स्टाईल खुनाचा पर्दाफाश झाला. अंजली जाधव ही खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. चारित्र्याच्या संशयातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 8 नोव्हेंबर रोजी कांद्याची 1500 क्विंटल आवक होऊन कांद्याला 800 ते 1400 रुपये दर मिळाला असल्याचं बाजार समिती प्रशासनानं कळवलंय. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 8 नोव्हेंबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड
या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही घटलेली आहे. कारण की मालाची आवक घटल्यामुळे बाजारभाव थोडे तेजीत झालेले आहे. आज रोजी कोबी असेल, कोबीसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. फुलावरसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. वांग्याचे भाव वाढलेले आहेत. वांगी 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे. टोमॅटोचे भाव 10 ते 15 रुपये किलो आहे. कारली आहे तेच भाव आहे 25 ते 30 रुपये. गवारी परत 90 ते 120 रुपये किलो झालेले आहे. दुधी भोपळा 30 ते 35 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे. शेवगा 60 ते 80 रुपये किलो आहे. मिरची काळी मिरची असेल 30 ते 35 रुपये आहे. ज्वेलरी मिरची जी आहे 40 ते 50 रुपये किलो आहे. दोडका असेल, दोडकासुद्धा 50 ते 55 रुपये किलो आहे. शिमला मिरची 50 ते 60 रुपये किलो झालेली आहे. श्रावणी घेवडा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. वालवरसुद्धा 50 ते 60 रुपये किलो झालेले आहे. चवळीसुद्धा 40 ते 45 रुपये किलो आलेली आहे. तोंडलीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. राजमासुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पावटा असेल, पावटासुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे. भेंडीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. गाजरसुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. बीटसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. काकडीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. तूर 50 ते 60 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव वाढलेले. वाटाणा 120 रुपये ते 160 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याचे मेथीचे भाव कमी झालेले आहेत. मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे शापूसुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी झालेले आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी झालेले आहे. कोथिंबीरीचे भाव थोडे वाढलेले आहेत. कोथिंबीर 25 ते 30 रुपयाला गड्डी झालेली आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.